झालेला आहे। नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण आलेलो होतो मरडगा गावामध्ये। या ठिकाणी मागच्या 39 वर्षापासून तुकामाई यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य महापंक्तीचं आयोजन करण्यात येतं आणि हे आयोजन कशा प्रकारे असतं आणि याच्या मागचा इतिहास काय हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणचे ग्रामस्थ जमलेले आहेत, तर त्यांच्याकडूनच आपण ही माहिती घेणार आहोत। मी मरडगा नगरीचा पोलीस पाटील आहे। माझ्या गावाची परंपरा आहे पंक्तीची, तुकाराम महाराजाची पुण्यतिथीची 41 वर्ष झाली चालू आहे आम्ही सर्व गावकरी, आणि हे सगळे लोकांच्या सहभागातून आहे। आणि मग ह्या पंक्तीची जी सुरुवात आहे तर ती कशी झालेली आहे? फार कमी अनुदानातून झालेली आहे। एक मन गव्हापासून सुरू झालेली आहे। आज 40 क्विंटलची पुरी, 20 क्विंटलचा शिरा, जवळपास 15 क्विंटल भाजी, जवळपास 15,000 लोकांचा स्वयंपाक बनला जातो। ते स्वतः गावकरी बनवतात, त्याच्यामध्ये आचार्य वगैरे कोणी नसते, श्रमदानानं। आणि विशेष म्हणजे कुठं कुणाला मागत नाहीत, काही स्वइच्छेने देतात लोक। मग हे आपलं जेवढं गाव आहे तेच सगळं बनवतं का मग इतरही काही गाव येते काही, पण जवळपास जास्तीत जास्त आपण मराठगातून म्हणजे लोकांनी दिले ते घेतो आम्ही। आणि मग ही जी यात्रा आहे जी पंगत आता, तर याची सुरुवात कशी झालेली आहे? ही पहिली येळेगाव तुकारामला होती, तिथल्या लोकांनी बंद केल्यामुळे मराठगा नगरी चालू केली लोकांनी। पहिला पारा होता माझा, तर तेव्हापासून पहिले दोन्ही गाव एकत्र करायचे, पण काही कारणास्तव वाद झाला काही जुन्या काळामध्ये, ते बंद पडली होती। तर मग आमच्या मरडगा नगरीने चालू केली, थोडे सुरुवातीला जुन्या मसाई जसं घडेल तसं चालू केली। आणि या आता जी महापंगत होती तर याचं मग महत्व काय आहे लोकांचं? पुण्यतिथी आहे तुकाराम महाराज, पुण्यतिथीमुळे आपण पुण्यतिथी। आणि आता हे त्याच्यामध्ये जे भाज्या बनवल्या जातात तर ते कशा प्रकारे? सर्व पालेभाज्या राहतात गावातून, भाज्या, मुसऱ्या, हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, मिक्स भाज्या, कांदा, लसूण सर्व मिळून बनवल्या जातं। आणि आता मी बघतोय की जशी पंगत बसलेली आहे तर पंक्तीला बरेच जण फेरी मारत आहेत। या नवसाचा प्रकार आहे, ते नवसाचा प्रकार आहे त्याचा। देवाला मागणी करतात काहीतरी, काय कोणाला दुःख असेल काही असेल त्याच्यासाठी ते फेरे मारते। कोणी 101 मारते, कोणी 21 मारते। आणि आता या ठिकाणी सर्व बघतोय की आता कमीत कमी किती लोक आलेले असतात या ठिकाणी? जवळपास 15,000 लोक होते। 15,000 लोक होते। आणि मग यांना आता जे सेवा देणारे समजा आता वाढण्यासाठी वगैरे आमच्या गावातली 2,000 लोक राहतात। 2,000 लोक नंतर बसते। ही पंगत एक होती मोठी, नंतर फक्त एकच होती आता ही नंतर गावकरीची वाढी करायची। जसं आपण एरवी बघतो की भंडाऱ्याला पंक्ती उठत राहतात, तसं नाही, डायरेक्ट एकच बघत, त्याच्यानंतर फक्त गावकरी वाढी तेवढंच। तर आपण या ठिकाणी बघू शकतोय आता ही पूर्ण पंगत बसलेली आहे। साधारण एक 15,000च्या जवळपास जे भाविक आहेत ते या पंक्तीसाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये शिरा, पुरी, भाजी आणि शिरा हे 3 पदार्थ असतात। त्याबरोबरच मला वाटतं सगळ्यांना पाणी बॉटल। आणि मग या पंक्तीला यायचं असेल तर ही कधी असती पंगत आणि आपल्या गावचा कसं यायचं गावापाशी? फ्री वाहन फ्री हातगावकून येता येते, इकडून हिंगोलीकून येता येते, कामठा इकडून बाळापूरकून येता येते, शेवाळा मार्ग येता येते। ओके, 3-4 रस्ते आहेत। वाहन दरवर्षी तुकामाई पुण्यतिथी निमित्त दरवर्षी राहते, 39 वर्ष वेळा। तर या साईडला आहेत जे सर्व पुरुष मंडळी बसलेले आहेत आणि या साईडला आपल्याला दिसेल सर्व महिला मंडळी बसलेले आहेत। तर ही पंगत आहे। आता या ठिकाणी आपण बघतो की सध्या पत्रावळ्या वाढणं झालेल्या आहेत आणि यानंतर आता पाणी बॉटल, त्यानंतर पुऱ्या, भाजी आणि शिरा असं सर्व काही या ठिकाणी वाढला जाईल। आणि गावातले जवळपास एक 2,000 तरुण जे आहेत तर ते हे काम करत असतात। इकडं आता महिलांना पत्रवळ्या आणि त्यानंतर पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलेलं आहे। पाणी बॉटल आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्यांसाठी पाणी बॉटल उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि या साईडला आता पुरुष मंडळी बसलेली आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा अगोदर लेडीजचं वाढणं झाल्यानंतर त्या साईडला पाणी वाटप करण्यात येईल। या ठिकाणी ज्या पुऱ्या आहेत ते आपण बघतो की 2 आयचरमध्ये आणलेल्या आहेत। या साईडला मग जी भाजी वगैरे असेल तर ती आणलेली आहे आणि शिरा, तर सध्या भाजी काढण्याचं काम चालू आहे। संपूर्ण भाजी या ठिकाणी जमा केली जाईल आणि त्यानंतर मग ही तिकडे वाटण्यासाठी जाते।
आणि या प्रकारे जे ट्रॉलीमध्ये भाजी आणलेली होती तर आता ती वाढण्यासाठी आपण बघतोय की हे जे टोपले आहेत त्यामध्ये घेऊन जात आहेत पूर्ण भाजी. आणि मागच्या साईडला बसलेली आहे ही भव्य पंगत. आणि या साईडला जो शिरा आहे तो बनवलेला आहे, तर तो पण आता अगोदर भाजी वाढली जाईल त्याच्यानंतर शिरा जाईल. आणि बाकी जे गाड्या आहेत तर आपण बघतो ह्या साईडला पूर्ण थांबलेल्या आहेत आणि मागच्या साईडला आहे ही पंगत. तर या प्रकारे आता हे सगळेजण आहेत ते भाजी घेऊन जात आहेत पंक्तीमध्ये वाढण्यासाठी. बघता येईल तुम्हाला गर्दी पूर्ण. सध्या फक्त भाजी जात आहे, पूर्ण पंक्तीमध्ये भाजी वाढला जाणार आहे, त्याच्यानंतर मग शिरा आणि पुऱ्या जाणार आहे. आता या ठिकाणी पुरुषांच्या साईडला जे आहे तर भाजी वाटप चालू झालेलं आहे पूर्ण. आता महिलांच्या साईडची कंप्लीट झाल्यानंतर आता या ठिकाणी जे पंगत बसलेली आहे तर तिकडे हे भाजी वाटप पूर्ण चालू झालेलं आहे. आणि नियोजन करण्यासाठी आपण बघू शकतो की जागोजागी जे गावकरी आहेत तर ते प्रत्येक जागी थांबलेले असतात याचं नियोजन पाहण्यासाठी. तर या ठिकाणी आता जातोय शिरा, तर आपण बघू शकतो पूर्ण हा काढलेला आहे. आणि आता जे इथले सर्व गावकरी आहेत तर ते घेऊन जाणार आहेत हा वाटण्यासाठी. तर मागच्या साईडला सुद्धा पूर्ण गर्दी तुम्ही पाहू शकता. आणि मधून हा काढला जातो. सगळे निघालेत आता शिरा घेऊन. त्याला वर जाऊन घेतलं. तर आता भाजी झालेला आहे, आता पुऱ्या वाटप चालू होणार आहे. तर या ठिकाणी बघतोय आपण पूर्ण आयचर मधून या पुऱ्या रिकाम्या केलेल्या आहेत आणि आता या सगळ्या वाटायला जाणार आहेत. 1 रुपयाची देणगी आले देणगीमध्ये धन्यवाद. काळे पाटील या साईडला पुऱ्या वाटण्याचं काम चालू आहे पूर्ण. तर या प्रकारे पुऱ्या घेऊन जात आहेत सगळेजण आणि काही जण वापस येत आहेत सगळे. मतेगाव यांच्याकडून 120 रुपये देणगी आलेली आहे, धन्यवाद. शिंदे मार्लेगाव संजय गणपत. तर ही पंगत वेगळी याच्यामुळे असते की या ठिकाणी ज्यावेळेस महाप्रसाद दिला जातो तर फक्त 2 घास खाऊन हा प्रसाद सर्व जे भाविक आहेत तर ते घरी घेऊन जात असतात. या ठिकाणी खूप कमी लोक आहेत जो महाप्रसाद खातात. आपण पाहू शकतो आता पंगत उठलेली आहे.